अभिनव शब्द याचा अर्थ आहे नित्य नूतन, नवीनता. बॉलिवूडमध्ये हॉलिवूडमध्ये एक ट्रेंड आहे. एखादी कथा पटकथा चालली की त्याचेच पिक्चर निघत राहतात. डाकूचे निघाले तर डाकूचे निघतात. प्रेम कथे, त्याला अभिनव नाही म्हणत. स्वतंत्र विवेक, स्वतंत्र कल्पना जन्माला घालणारी सरस्वती. अशाच व्यक्तीवर सरस्वतीची कृपा माना. एक, आता अभिनव वाणीचा विलास करणारी. दुसरा विषय, 3 गुणाची ती स्वामिनी. पहिली गोष्ट आहे चातुर्य, दुसरी गोष्ट आहे कला, आणि तिसरी महत्वाची गोष्ट आहे अर्थ. जगातला कुठलाही माणूस हा बुद्धिमान असला तरच पैसे कमवू शकतो, नाही तर तो हमाली करतो. नामदेव महाराजांचं एक वाक्य ते इतकं गोड आहे आणि प्रेक्षकांनी ते कायमस्वरूपी लक्षात ठेवावं. बरेचसे लोक स्वाभिमान स्वाभिमान स्वाभिमानाच्या नावाखाली, तो श्रीमंत असला तरी आम्ही स्वाभिमानी आहोत, हे सगळं बाष्कळ आहे. नामदेव महाराज म्हणतात, द्रव्याविन नर जरी झाला सुंदर, द्रव्याशिवाय नर जो आहे सुंदर असला तरी त्याहुनी चतुर, त्याच्यापेक्षा बुद्धिमान असला तरी शोभा न पाहिजे. समाजात तो शोभा पावत नाही. असे असे वॉचमॅन बघितले की ते हिरोपेक्षा सुंदर आणि शरीराने चांगले, पण अर्थाशिवाय नर येतो. म्हणून सरस्वती आणि विद्या आणि लक्ष्मी एकत्र राहते म्हणतात, हा मूर्खपणा आहे. ज्ञानोबा म्हणतात नाही, व्याजाचं तरी का होणं लक्ष्मी वाणाला ज्ञान आहे. आपण किती पैसा कुठं लावायचा हे सरस्वती आहे. कोणत्या कंपनीमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करतो, कोणती कंपनी बोलणार नाही, हे ज्ञान आहे. हे चातुर्य येते. आणि हे चातुर्य नसेल तर आता तर इतके स्कॅम झालेले आहेत, आमच्या परिसरात सुद्धा झालेले आहेत. व्याज जास्त देऊन आम्ही तुम्हाला असं असं करू म्हणून करोडो रुपये अपहरण झालेले. आणि ही एक वेळेस नाही झाली, गेल्या 20 वर्षापासून ऐकतोय. रोज कंपन्या स्थापन होतात, पैसे घेऊन देश सोडून पळून जातात. गरिबाचे पैसे, पतसंस्था आहेत, संस्था आहेत, सगळं बर्बाद करतात. फक्त व्याजाच्या लोभामुळं बर्बाद होतो. तिथं आपण चातुर्य वापरत नाही. आणि जे चतुर आहेत, कोणती कंपनी प्रामाणिक आहेत तिथं गुंतवणूक करतात. तिची अधिष्ठाती लक्ष्मी सरस्वती. व्याज कमी मिळालं तरीही चालेल. व्याज पेक्षा जास्त कंपनीमध्ये गुंतवणूक आहे. ज्या लोकांनी एकदम गुगलच्या सुरुवातीच्या काळात गुंतवलेले ती माणसं आज पिढ्यानपिढ्या बसून खाणारी. अशा कंपन्या आहेत जगामध्ये ज्या आपल्या परिवाराला सांभाळ केवळ गुंतून. ते चातुर्य, त्याच्यामुळे मिळालेला अर्थ आहे. आणि कलेमध्ये तर चतुरता लागतेच. तुमच्याकडे कला आहे, पण सादरीकरणाचं जर चातुर्य नसेल, तुमच्याकडे ज्ञान आहे पण सादरीकरणासाठी वक्तृत्व नसेल, तुमच्याकडे अभिनय आहे पण कसं सादरीकरणार याचं ज्ञान नसेल, या दोघांना मूळ चातुर्य. अर्थ आणि कला याचं मूळ चातुर्य. आणि चातुर्याची अधिष्ठात्री देवता सरस्वती. चातुर्य अर्थ कला काय म्हणून ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली. विश्वमोहिनी शारदेला म्हणलेलं आहे. म्हणून आपण जेव्हा हॉलिवूडचा चित्रपट पाहतो किंवा बॉलिवूडचा पाहतो किंवा परदेशामध्ये गेल्यानंतर एखादा फॅशन शो पाहतो किंवा कपडे पाहतो, चप्पल पाहतो, गाडी पाहतो, घराची डिझाईन पाहतो, हे चातुर्य आहे. त्यावेळेस आपण हे नाही पाहत की स्वदेशी का परदेशी. त्यावेळेस कशा पद्धतीने कलर मॅचिंग केली, कशा पद्धतीने डिझाईन केले, हे विश्वमोहिनी. म्हणजे ही शारदा. आता एक नवीन प्रश्न तुमच्या मनात येऊ शकतो, सरस्वती फक्त भारतामध्येच आहे, मग विदेशातले लोक सरस्वतीची उपासना करत नाही असं म्हणू शकतात. हे तुमचं अज्ञान आहे. पण फ्रान्समध्ये मी स्वतः जेव्हा गेलो होतो तेव्हा त्यांची विद्येची देवता व्हीनस मी पाहिलेली.
म्हणजे याचा अर्थ असा नाही की आपल्या भागामध्ये सरस्वती नाव आहे, पण विनस ही सुद्धा देवता आहे, बुद्धीची दाता आहे. म्हणून संपूर्ण जगामध्ये वेगळ्या वेगळ्या नावाने सरस्वती आहे. तिचं नमन केलं तर ती चतुरता देते. चतुरतेमुळे धन आणि कला आपल्याला येतं. म्हणून आपल्या अज्ञानाचं प्रदर्शन शंका घेऊन कोणी करू नये. कारण की ती विश्वमोहिनी शब्दामध्ये सगळे देश आणि ग्रह उपग्रह सगळं एकत्रित केलं माऊलीने त्यांना. हा, पण एक आहे, तिची कृपा म्हणजे कोणत्याही वाङ्मयाचं उष्ट न खाणारी प्रतिभा, ती दान देणारी. अभिनव शब्दामधून अर्थ प्रगट. याने कीर्तन केलं, त्याने कीर्तन केलं, मग त्याच डुप्लिकेट केलं, कथा पटकथा असं नाही. नवीन संकल्पना, नवीन सादरीकरण, नवीन कला, हे अभिनव आहे. हे अभिनव आहे. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, कोण सरस्वती जी विश्वमोहिनी आहेत, अर्थासह कला दान करणारी आहेत, त्यात चातुर्याचा विलास करणारी आहेत, आणि मुख्य म्हणजे कदाचित माझ्या बोलण्याचा राग येईल, कुठलंही भांडवल नसताना राजकारणी नेता तयार होतो तो फक्त वादविलास असतो. खरंय. कुठलंही भांडवल नाही, कुठली कंपनी नाही, काही नाही. फक्त वादविलास असतो. भाषणाची कला असते, बोलण्यात आणि वागण्यात विनम्रता असते. तो एकदा का निवडून आला की पिढ्यानपिढ्याचा श्रीमंत होतो. हा वादविलास आहे. पण तो सुद्धा आता सरस्वती प्रसन्न झाल्यानंतर त्या सरस्वतीचा उपयोग कसा करायचा आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत. आणि माझा एक उपप्रश्न देखील आहे, काय होतं की कुठलाही ग्रंथ पठण करताना, काहीही करताना प्रत्येकाला ना असं मनापासून वाटत असतं की यामधून मला फलश्रुती काय मिळणार. तर ज्यांनी ज्यांनी ज्ञानेश्वरीचा अभ्यास केलेला आहे त्यांच्यावरती शारदेचा, श्री गणेशाचा आणि वाणीमधून जो काय म्हणू की उल्हास झालेला आहे, वाणी प्रसवलेली आहे, तर हे सुद्धा आम्हाला समजून आपण तो भाग जो आहे तो उद्याच्या भागात जर महाभारताचं वर्णन आहे, त्यात या चातुर्याचं वर्णन आहे, तर आपण जर उद्याच्या भागात पाहिलं तर आपल्यासाठी अधिक वेळ मिळेल. अगदी अगदी चालेल. पण आता आपण हीच जी ओवी जी आपण प्रारंभी ऐकली ती पुन्हा एकदा अनुभव